नाही, त्यांनी एक कादंबरी लॉन्च केली आहे सनसनाटी निर्माण करायची। टीव्हीच्या बातम्यांमध्ये सध्या कमी जागे होते, त्या बातम्यांमध्ये त्यांचा फोटो वारंवार दिसावा यासाठी स्वतःला महाभारताच्या संजयच्या बरोबरीने ज्या गोष्टी कोणीही पाहू शकत नाही, घाम कधी आला, टॅक्सीमध्ये कधी बसले, अशा गोष्टी ते करतात। या अगोदरही 2019-24 ऑक्टोबरला जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 105 जागा आणि त्यांच्या 56 जागा आल्या, त्यांच्या लक्षात आलं की आता युतीचं सरकार येत आहे, तेव्हा ही मनामध्ये बैमानी जागी झाली आणि त्यांनी सांगितलं, एक पुन्हा कथा रचली की माननीय अमितभाई शाह आमच्या घरी आले आणि घरी येऊन यांना 2.5 वर्षाचं या ठिकाणी आश्वासन दिलं, अशी कथा रचली आणि त्या कथेच्या मागे गद्दारीने काँग्रेस सोबत ती गेले। आता नवीन कथा करता एवढंच आहे, आपली योग्यता काय, आपली पात्रता काय हे न बघता आता महामहिम न्यायमूर्तींवर सुद्धा ते आरोप करायला लागले। काँग्रेसचं सरकार असताना न्यायमूर्ती महोदय फक्त एका फोननी पलटायचे, असा त्यांचा एक नवीन शोध आहे। हा शोध कधी जगात लागला नाही। मी तर म्हणतो सुप्रीम कोर्टाच्या आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी नोंद घ्यावी की असं पुस्तक लिहून न्याय व्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात असेल तर कोणताही पुरावा नसताना अशा अर्थहीन गोष्टी घेऊन एकूणच अमृत महोत्सवी वर्षाच्या नंतर या देशाच्या लोकशाहीमध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण संस्थेबद्दल जर शंका निर्माण केली जात असेल तर न्यायमूर्ती महोदयांनी आपल्या कायद्याच्या चौकटीत त्याची नोंद घेतलीच पाहिजे।